दिशा जेलमधून बाहेर कधी आली आणि आपल्याला कसं काही कळलं नाही? आपल्याला कळलं नाही तेव्हा आपण काफी आहे कमजोर पडलो. शत्रूला कमी करण्याची चूक केली आपण. नाही ठीक आहे, पण चूक लवकर लक्षात आली आहे. एवढं सोडून गेले. आई आई तू शांत कशी काय राहिली का? का ऐकत राहिलीस तू फक्त? प्रत्युत्तर देण्यासाठी घाई नसते करायची. आधी समोरच्या माणसाचं ऐकून घ्यायचं, त्याचा हेतू बघायचा आणि मग आपण आपली खेळी खेळायची. पण बी नाही आहे त्या. आज आपल्या समोर जी दिशा आली होती ती पूर्वीची दिशा नव्हती, जिला आपल्या प्रॉपर्टीमध्ये रस होता. सुडागतीनं पेटली होती ती, सुनियोजन करून आली होती. एवढं सगळं होऊनही आपल्या प्रबल शत्रूच्या घरी येऊन त्याला आव्हान करणं ही खायची गोष्ट नाहीये. तिची काहीतरी योजना असणार. हे बघा, ती एकटी नाहीये, तिच्या पाठीशी नक्की कोणतरी आहे. अनुष्का, माझ्यासाठी गोळी झेलायला तयार झालीस? हो ना वहिनी, हिने ना या पारूला सुद्धा मागे टाकलं चांगुलपणात. दामिनी, त्याला प्रसंगावधान म्हणतात. लगेच पारू आणि अनुष्काची तुलना करायची काही गरज नाही. पारू, दिशाने हे टेंडर जिंकून आपल्याला आव्हानच दिलं. तिला आपल्या कंपनीबद्दल सगळंच माहिती आणि म्हणूनच ती आपले प्रोडक्ट्स कॉपी करू शकली. हे असे नकली प्रोडक्ट फार काळ मार्केटमध्ये टिकत नाही. आपण नको त्याचा विचार करायला. आपल्याला आपलं नाणं खणखणीत वाजवायचंय. हो आई, पण या सगळ्या प्रकरणानंतर आपण शांतता राहू शकत नाही ना. आपला पुढचा प्लॅन काय असणार आहे? प्रीतम, तू नको फार त्याचा विचार करूस. आपण आपलं काम करत राहायचं. आपली कामं सोडून तिचा विचार करण्या एवढी लायकी नाहीये तिची, कळलं? आणि हा प्रीतम, पारूच्या नवीन पोस्टर रिव्हीलची तयारी करायला लागा. कारण आपल्याला पारूला पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपात लोकांसमोर आणायला लागेल. प्रत्येकाला पारू आपली मुलगी वाटली पाहिजे आणि तरच लोक आपल्या प्रोडक्ट्सशी जोडलेली राहतील. होय. सावित्री,